सोलापूर महापालिकेच्या 2017च्या निवडणुकीत माघार घेऊनही दिलेला शब्द न पाळल्यामुळे जोशी गल्लीतील भाजपाचे कार्यकर्ते असणारे सर्वदे कुटुंबीय नाराज होते। अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत ते होते, मात्र समाजात भांडण नको म्हणून समाजातील प्रतिष्ठानच्या शब्दाखातर रेखा दादासाहेब सर्वदे यांनी निवडणुकीत माघार घेतली। त्यानंतर शंकर शिंदे यांच्या मुलानं सर्वदे कुटुंबियांच्या विरोधात डिवचणारे मोबाईल स्टेटस ठेवले, तसेच त्यांच्या घरापासून आवाज करत गाड्या फिरवणं, गोंधळ घालायला सुरुवात केली। त्याबाबतचा जाब विचारण्यासाठी गेलेले मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाला आपला जीव गमवावा लागला। सोलापूर महापालिकेच्या मागील निवडणुकीत शालन शिंदे आणि रेखा सर्वदे यांच्यातच भाजपाच्या उमेदवारीसाठी स्पर्धा होती। त्यावेळी जोशी समाजातील प्रमुख व्यक्तींनी दोघांमधील वाद मिटवून पुढील निवडणुकीत सर्वदे यांना तिकीट देण्याचा शब्द दिला। समाजातील प्रमुखांच्या शब्दाखातर सर्वदे यांनी 2017 मध्ये महापालिकेच्या रिंगणातून माघार घेतली। नुकत्याच लागलेल्या निवडणुकीत शालन शिंदे आणि रेखा सर्वदे या दोघांनीही भाजपाकडे उमेदवारी मागितली। माघार घ्यायला कुणी तयार नव्हतं। मागील निवडणुकीत शिंदे कुटुंबियांनी दिलेला शब्द न पाळल्यामुळे सर्वदे कुटुंबीय नाराज होते। पक्षाकडून शालन शिंदे यांना एबी फॉर्म दिला, त्यामुळे सर्वदे हे अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते। गेल्या काही दिवसांपासून दोन्ही कुटुंबियांमध्ये वाद होता। विशेष म्हणजे ही दोन्ही कुटुंबीय एकमेकांचे नातेवाईक आहेत। जोशी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी एकत्र येऊन वाद नको म्हणून दोन्ही कुटुंबांची बैठक घेतली आणि प्रमुख व्यक्तींच्या आग्रहाखातर अखेर रेखा सर्वदे यांनी माघार घेतली। मात्र माघारीनंतर शंकर शिंदे यांच्या मुलाने डिवचणारे स्टेटस ठेवले आणि घरापासून दुचाकीच्या सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून सर्वदेच्या घरापासून जोरात आवाज काढत फिरवणे, गोंधळ घालणे असे प्रकार करण्यात आले होते। याचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर प्रमुख तथा रेखा सर्वदे यांचे चुलत दीर बाळासाहेब सर्वदे हे शंकर शिंदे यांच्या कार्यालयात गेले होते। त्यानंतर त्या ठिकाणी बाचाबाची झाली आणि दगडफेकीचा प्रकार घडला। तेवढ्यात दुसऱ्या गटातील लोकांनी बाळासाहेब सर्वदे यांच्यावर धारदार शस्त्रानं वार केला। त्यातील 2 वार छातीवर झाले आणि त्यामुळे या हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाला। दरम्यान बाळासाहेब सर्वदे यांच्या खुनाप्रकरणी भाजपाच्या उमेदवार शालन शिंदे यांच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे। एकूण 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सर्वदे यांच्या खुनामुळे सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीला हिंसाचाराचे गालबोट लागले आहे।